जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 19वा दिवस आहे. आदरणीय श्री नितीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण आपली प्रार्थना करू आणि ह्या कार्यक्रमाला आजच्या सत्राला सुरुवात करूया. सगळ्यांनी हात जोडून घ्या, डोळे मिटा. श्लोक म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. जय गुरुदेव. योग वासिष्ठ महारामायण, मोक्षोपाय संहिता, उत्तर रामायण, जे काही याला नावं आहेत, त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामांचं वैराग्य आणि त्याच्यानंतर ही उत्पत्ती प्रकरण, याबद्दल हे जग उत्पन्न झालं किंवा नाही झालं याबद्दल जो काही भ्रम आहे तो सगळा भ्रम दूर करण्याचं कार्य वसिष्ठ ऋषी करतायत. आपण पहिल्यांदा वैराग्य प्रकरण बघितलं, ज्याच्यात प्रभू श्रीरामांना आलेलं वैराग्य, त्याची चर्चा झाली. त्यानंतर वसिष्ठ ऋषींनी मुमुक्ष व्यवहार सांगितला की ज्यांना मोक्षाची अपेक्षा आहे, मुमुक्ष म्हणजे ज्यांना मोक्ष हवा आहे, मोक्षाची अपेक्षा आहे, त्यांचा व्यवहार कसा असावा त्याबद्दल वसिष्ठ ऋषींनी मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर ते हे जे काही सगळं जगाबद्दल आपल्याला, ज्या जगामुळे हे सगळं काही आपल्याला चिंता होतात, त्रास होतो, सुख दुःख जे काही याच्याकडून मिळतात, ते जग म्हणजे केवळ स्वप्न आहे, ती एक मायानगरी आहे असं स्पष्ट करून सांगताना उत्पत्ती प्रकरणामध्ये आपण लीला आणि सरस्वती यांच्या आख्यानाची, ज्याला मंडप आख्यान म्हटलेलं आहे, त्याची चर्चा करत आहोत. मंडप आख्यानमध्ये लीला आणि पद्मराजा पती पत्नी राजा राणी असतात. आणि पद्मराजाचा मृत्यू झाल्यानंतर लीला राणी सरस्वतीच्या कृपेने, सरस्वती देवीच्या कृपेने त्याचा पुढचा जन्म आणि स्वतःचा मागचा जन्म आणि स्वतःचे पूर्वीचे 800 जन्म या सगळ्यांचा अनुभव घेते, या संपूर्ण ब्रह्मांडाचा, या सृष्टीचा अनुभव घेते. आणि याच्यामध्ये काहीही प्रत्यक्ष रूपाने निर्माण होत नाही, हे केवळ मनोमय आहे. जीवच जेव्हा त्याचा मृत्यू होतो त्या मृत्यूच्या वेळेस पुढचा जन्म काय असेल त्याची कल्पना करतो. आणि ती कल्पनासुद्धा बऱ्यापैकी पूर्वसंस्कारांमुळे असते की मला अमुक व्हायचं आहे, माझी ही इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे त्याचा पुढचा जन्म तो बघतो. आणि या पुढच्या जन्मामध्ये मग तो त्या आपल्या इच्छेप्रमाणे त्यांनी जे काही स्वप्न बघितलं असेल त्याप्रमाणे त्याचे कार्य, त्याच्या अनुसरून त्याला ज्या काही घटना असतील ते सगळं घडायला लागतात. मुळात इथे प्रत्यक्ष काहीही निर्माण होत नाही, प्रत्यक्ष कोणाचा मृत्यू होत नाही किंवा कोणाचा जन्मही होत नाही. हे सगळं वसिष्ठ ऋषी या आख्यानातून सांगतायत. इथे काल आपण बघत होतो की त्या लीला देवीनी, लीला राणीनी जेव्हा तिच्या पतीचा पुढचा जन्म बघितला, तर पुढच्या जन्मात त्या पतीचं नाव होतं विदुरथ. वसुधराजी, तुमचा व्हॉल्यूम वाढवावा लागेल, माझा व्हॉल्यूम बऱ्यापैकी मोठा आहे. आवाज कमी आहे माझा?
आहे, बरोबर आहे, की त्यांचा वाढवावं लागेल, त्यांचा वाढवावं लागेल. तुमचा व्हॉल्यूम तुम्ही थोडा वाढवून घ्या. तर आपल्या पतीचा पुढचा जन्म बघितला आणि त्याच्यामध्ये तिच्या लक्षात आलं की आता हे इथे युद्ध सुरू होत आहे. त्याच्यातच तिने स्वतःच दुसरी प्रतिमा असलेली आणखी एक लीला बघितली आणि त्या लीलेनी असा वर मागितला की माझ्या पतीचा म्हणजे आता या विदुरथचा मृत्यू झाल्यानंतर त्याला त्याचा जो काही पुढचा जन्म असेल पण त्या विदुरथनी तर जन्म मागून घेतला की मी परत त्या पद्मराजाच्या शरीरात माझ्या पूर्वीच्या जन्माच्या शरीरात जावं आणि माझं कार्य पुढे करावं. आणि हिनी पण तोच वर मागितला की मी सुद्धा माझ्या त्या पतीच्या सोबत राहून त्याच्यासोबत माझा संसार पुढे चालवावा. आता हे सगळं काल चर्चा झाल्यानंतर तो राजा युद्ध करायला गेला. युद्ध करायला गेल्यानंतर तिथे हे सगळं अतिशय सविस्तर वर्णन योग वासिष्ठामध्ये केलं आहे. आणि त्याचा राजाचा मृत्यू होतो. तो जेव्हा मृत्युमुखी पडतो असं म्हणण्यापेक्षा तो ज्या मृत्यूशय्येवरती असतो की आता बस त्याचं जीवन काही घटका उरलेला आहे अशा स्थितीत अतिशय घाया होऊन जेव्हा तो घरी परत येतो तर त्याची ती अवस्था बघितल्यानंतर त्याची पत्नी विदुरथाची पत्नी विदुरथ लीला ती एकदम अशी बेशुद्ध पडते आणि तिथेच तिचा जीव तिला कारण तिने वर मागितला असतो की मला विधवा व्हायचं नाही आहे त्याच्यामुळे आपल्या पतीचा मृत्यू निश्चित आहे हे बघून ती तिथून आकाशात सूक्ष्मदेहाने जाते आणि तिथून मग ती पद्मराजाच्या महालात म्हणजे त्या पतीच्या पूर्वीच्या जन्मामध्ये परत येते. आता इथे पुढे जाण्यापूर्वी एक याच्यात अशी गोष्ट आलेली आहे की जेव्हा तो मृत्युमुखी पडणार असतो त्यावेळेस काय त्याचा मृत्यू होणार असतो तर त्यावेळेस ज्या घटना घडलेल्या आहेत की हे सगळं इकडे चाललं असताना तो सिंधू राजा तो येतो आणि त्यांनी इकडे सगळं आपलं स्वतःच्या मुलाला राजा केलेलं असतं. सगळीकडे त्याची ग्वाही फिरवली असते की आता हा नवीन राजा झाला आहे. अशा प्रकारे त्याचं स्वतःचं राज्य तो प्रस्थापित करतो. जेव्हा त्यांचं युद्ध सुरू होतं जेव्हा हा घनघोर युद्ध सुरू असताना हे सगळे बघत असतात त्यावेळेस सरस्वती सांगते की आता याचा मृत्यू होणार आहे. तर त्यावेळेस लीला जी पद्मलीला आहे आता आपण पद्मलीला आणि विदुरथ लीला पद्मराजाची बायको म्हणजे पद्मलीला आणि विदुरथ राजाची बायको ही विदुरथ लीला. पद्मलीला विचारते की हा एवढा धार्मिक यांनी एवढी तपश्चर्या केली यांनी एवढी तुझी साधना केली आणि तरीही याच्या वाटेला पराभव मृत्यू हा का यावा आणि तो जो कोणी राजा आहे सिंधू राजा तो त्याचा विजय का व्हावा त्याच्या आयुष्याला चांगलं जीवन का यावं असा एक सहज प्रश्न तिथे येतो. ह्या प्रश्नामध्ये काल आपण जशी चर्चा केली होती ती सगळी इच्छेची होती. आपण जे मागू ते आपल्याला मिळेल. सरस्वतीने सांगितलं की हा जो राजा आहे विदुरथ राजा ह्यांनी माझ्याकडे मुक्ती मागितली. ह्यांनी विजय किंवा दीर्घ जीवन असं काही मागितलेलं नाही. त्याला मुक्ती हवी आहे त्याला ती मुक्ती मिळेल त्याला ते ज्ञान मिळेल. सिंधू राजांनी सुद्धा माझी तपश्चर्या केली होती. त्यांनी माझ्या मागे म्हणजे माझ्यासाठी तपस्या केली आणि त्यांनी जो वर मागितला त्याच्यात त्यांनी विजय मागितला होता. त्यामुळे इथे तुम्ही जे काही मागाल त्या हिशोबाने तुम्हाला ते मिळेल. पुढे जाऊन कधीतरी एक प्रश्न येईल आणि त्याच्यावरती पुढे चर्चा करू. हा प्रश्न असा असतो की दोघांनी एकच गोष्ट मागितली तर काय मिळतं. म्हणजे एक चॉकलेट आहे आणि बहीण भाऊ दोघं जण भांडतायत कोणाला मिळायला हवं देवाची काय मर्जी असते अशा प्रकारचे किंवा एकाने एक मागितलं आणि दुसऱ्यांनी एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट मागितलं. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणते की माझी भरभराट होऊ दे परंतु त्याच्याच बाबतीत जर आपल्यापैकी कोणी जादूटोणा करणी आणि अशा काही गोष्टींवरती विश्वास ठेवत असतील तर किंवा आणखी इतर कोणी मनातून खूप स्ट्रॉंग इच्छा केली की नाही याची भरभराट नाही याचं नुकसान व्हावं तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय होतं हा जेव्हा प्रश्न येतो तर त्याचं उत्तर काय असेल तर हे आपण पुढे कधीतरी याच्यावर चर्चा करू. हा प्रश्न आहे त्याचं उत्तरही इन शॉर्ट ज्याची इच्छाशक्ती स्ट्रॉंग आणि जो स्वतःला त्या स्थितीत स्वीकारतो की हे माझ्या बाबतीत असं व्हावं त्याच्या बाबतीत असं घडतं. तर योग वासिष्ठाच्या शेवटी हा वर आणि शाप यांच्यातला जो संघर्ष आहे त्याबद्दल सगळी चर्चा झालेली आहे ती आपण तेव्हा बघूया. आत्तापुरतं सरस्वती देवी सांगते की मी माझं काम फक्त तथास्तु म्हणणं
मीच तुमच्या समोर सगळ्या तुमच्या इच्छाशक्ती पूर्ण करणारी आणि म्हणून मी तिथे येते. तुझ्या पतीने जे मागितलं त्याला ते मिळालं, त्याला मुक्तीच्या मार्गावर जायचं होतं, त्याला मुक्ती मिळते आहे आणि सिंधू राजाला जय मिळतोय. आता ह्याच्यात प्रत्यक्षात काहीही कोणी जिंकत नाही किंवा कोणी मरत नाही किंवा कोणाचं त्याला काय म्हणता येईल, जे प्रत्यक्षात काही घडतंय अशातला प्रकार नाही आहे. हे सगळं केवळ स्वप्न मनोमय आहे. तू जे काही स्वप्न बघितलं किंवा त्या विदुरथ राजाने जे काही स्वप्न बघितलं म्हणजे पद्मा आणि आपल्या पुढच्या जन्माचं, ते फक्त स्वप्नरूपी इथे घडलं आहे. आता इकडे ही जी पद्मलीला विदुरथ लीला होती, जी दुसरी लीला, ती आकाशात गेली आणि असा एक प्रश्न सहज आला की एवढे ब्रह्मांड होते. आता ही पद्मलीला होती, हिच्यासोबत निदान जी नॉलेजेबल आहे, जिला माहिती आहे सगळ्या जिओग्राफीची, सगळ्या भूगोलाची, भूगोल म्हणण्यापेक्षा आता या सगळ्या ब्रह्मांडाची, तर ती सरस्वती निदान तिला घेऊन जाऊ शकत होती की ओके हा विदुरथ राजाचं ब्रह्मांड, ते वसिष्ठाचं ब्रह्मांड, हे आणखी अमक्याचं ब्रह्मांड, हे सगळं सरस्वतीला माहिती होतं. पण ही जी दुसरी लीला होती हिला काही माहिती नव्हतं. ही फक्त आपली सूक्ष्मदेहानी आकाशात गेली. तर जशी ती आकाशात गेली तिच्याबरोबर मग सरस्वतीने पाठवलेली एक कुमारी आली आणि तिने हिला मार्गदर्शन करून ही त्या पद्मराजाच्या महालापर्यंत घेऊन गेली. पद्मराजाच्या महालात हिला तिथे सोडलं. त्या लीलाने बघितलं की आपला पद्मराजा म्हणजे आता जो अगोदर विदुरथ होता, जो आता पद्मराजा झालेला आहे किंवा पद्मराजा होता विदुरथ होऊन पुन्हा पद्म झालेला आहे, तो इथे या फुलांच्या शय्येवरती पडलेला आहे, फुलांच्या बेडवरती झोपला आहे, त्याला सगळं आच्छादन केलेलं आहे. तर आणि ती कुमारी चालली गेली, ती तिथून नाहीशी झाली. आता ही विचार करते की पहा हा तोच आहे की जो थोड्या वेळापूर्वी इथे युद्ध करत होता, थोड्या वेळापूर्वी लढत होता आणि आता तिकडे त्याचं शरीर संपलं, पण ह्या शरीरात तो सध्या अस्तित्वात आहे. तर अशा रीतीने ती लीला तिथे आली आणि सरस्वती आणि पहिली लीला ह्या दोघींनी ठरवलं की आपण तिथेच आता परत जाऊया त्याच पद्मराजाच्या महालात, कारण इकडचं कार्य संपलं. विदुरथाचं मृत्यू झाला म्हणजे त्याचं ब्रह्मांड, त्याचं जे काही विश्व होतं ते संपलं. तर सरस्वतीला लीला एक प्रश्न विचारते की ही जी दुसरी लीला आहे, मला वाटतं तुम्ही इतके कन्फ्यूज होत नसाल, मी अगदी पहिली लीला दुसरी लीला म्हटल्यानंतर थोडंफार लक्षात येत असेल. ती दुसरी लीला आता तिथे गेली, तर ती तिथे पोहोचल्यानंतर आजूबाजूला दासी असतीलच, मंत्री असतील, सगळे असतील. तर ते हिच्याकडे कुठल्या दृष्टीने बघत असतील, त्यांना काय वाटेल, त्यांना आश्चर्य नाही वाटणार का की हे कोण आहे, काय आहे वगैरे, हे सगळे प्रश्न त्या बाकीच्या सेवकांना पडत नसतील का. तर सरस्वती म्हणाली की इथे कोणी अचानक एखादी वेगळी स्त्री व्यक्ती आली आहे किंवा असं काही घडलं आहे हे त्यांच्या लक्षात येणारच नाही. हे कोण किंवा काय असला विचारही ते करणार नाही, कारण ही जी नियती आहे, ही जी माया आहे, ही अशा रीतीने आहे की ते समजतील की ही तीच लीला आहे आणि ही त्या राजाचीच पत्नी आहे, पूर्वीचीच लीला आहे असं समजून ते सगळं तिथे जीवन पुढे नेतील. त्यांना इतकं कोणाला इतका रस किंवा इतकं सगळं चर्चा करण्यात काही त्याच्यामध्ये नसेल. त्यांचं मुळात जे चित्त आहे त्या गोष्टींकडे आकर्षित होणारच नाही. या बाबतीत तू तिथे राहा. ती या मूळ योग वासिष्ठमध्ये याचं आणखी बरंच सविस्तर वर्णन आहे या प्रश्नाचं, परंतु मी शक्यतोवर ते टाळतो, कारण पुन्हा पुन्हा आपण आपल्या कामाच्या गोष्टी सोडून नको तिकडे भटकायला जातो की हा जो सगळा सिक्वेन्स आहे याच्यामध्ये समजून समजून आपल्याला खूप काही समजणार नाही. जो महत्त्वाचा विषय आहे आपल्यासाठी तो विषय हाच आहे की हा सगळा भ्रम आहे. आपण बघितलेलं स्वप्न, या स्वप्नामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे आपल्याला कधी कोणी सरस्वती देवी प्रसन्न झाली तर आपल्याला काय चॉईसेस असतील ते थोडेफार करता येतील, नाहीतर आपलं जीवन जे बाकीच्यांसारखं आहे, इतरांसारखं साधारण जीवन, ते होऊ शकतं. सिद्धी आणि या सगळ्या गोष्टी या आल्या तर आल्या, त्यासाठी प्रयत्न केले तर येतील. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सरस्वती सांगते की हा जो काही जीवन मरणाचा अनुभव आहे, इवन लीलाच्या बाबतीत सुद्धा, ही जी पद्मलीला आहे, पहिली लीला, की तुला असं वाटत असेल की मी अचानक प्रसन्न झाली आणि तुला वर दिला आणि तुला हे सगळं बघू दिलं,
तर वास्तविक तसं ते नसतं. तुमचे जे काही पूर्वजन्माचे आणि आतापर्यंतचे सगळे कर्म आहेत त्या कर्मांचे फळं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतात. ह्याचं उदाहरण जर बघायचं झालं तर आपल्यापैकी समजा कोणाला एक 18चा पाढा म्हणायला सांगितलं. आता हा 18चा पाढा म्हणता म्हणता चुकला तर एखादी व्यक्ती लगेच करेक्ट करते की असं नाही असं. आणि ते असं नाही असं म्हटल्यानंतर म्हणजे 18 सख किती तर अष्टोदरसे म्हणा 108 म्हणा हे जर लक्षात यायला लागलं आणि एखाद्याने 106 म्हटलं तर समोरचा करेक्ट करेल आणि लगेच लक्षात येईल नाही 108च आहे 106 नाही. पुन्हा टेबल म्हणायला सुरुवात करतो आणि आपण तो करेक्टली म्हणतो. तर याचं कारण काय तर आपण पूर्वी हा अभ्यास केलेला आहे. अचानकच कुठली वरप्राप्ती झाली आणि 18चा टेबल म्हणू शकलो अशातला प्रकार नाही. तो कधीतरी पाठ केलेला असतो. तसं इथे जे काही घडतं आहे ज्या काही सिद्धी असतील ज्या काही आपल्याला वर मिळत असतील तर ते सगळे आपले कुठले पूर्वजन्माचे कर्म आहेत. आपण ज्या पूर्वजन्माचे म्हणण्यापेक्षा पूर्वीचेच ते या जन्माचे असू शकतात मागच्या कुठल्या जन्मांचे असू शकतात. त्यांच्यामुळे आज आपल्याला जे काही मिळत आहे जे काही चांगले फळं मिळत आहेत ते त्या फळांचा परिणाम आहे. आपल्या हातात इथून पुढे चॉईस असतो. यांना आणखी चांगलं करायचं आणखी पुढे न्यायचं हा सगळा चॉईस आपल्या आहे. आपल्या हातात आहे आपण करतो. आता एक प्रश्न ह्या सगळ्या प्रवासामध्ये आणि काल मी याच्याबद्दल बोललो होतो की आपण थोडीशी आज चर्चा करू तो म्हणजे हा जो मृत्यूचा प्रकार आहे. या विदुरथ राजाचा मृत्यू झाला मग तो तिथून इकडे परत आला तर किंवा पद्मराजाचा मृत्यू झाला आणि त्यांनी पुढचं जीवन विदुरथाचं बघितलं. तर हे सगळं जे मृत्यू प्रकरण आहे हे काय आहे. मृत्यूबद्दल मला थोडी माहिती हवी असं लीलेच्या मनात असतं. सरस्वती सांगते की तुझ्या मनात हा प्रश्न येईल की ही व्यक्ती मरते आहे असं म्हटलं तर हा मृत्यूचा अनुभवसुद्धा खरा आहे का तो कसा येतो. एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असताना त्याला तो खरा वाटतो की खोटा वाटतो. कारण हे जर जग हे सगळं भ्रम आहे असं जर म्हणायला लागलो आपण जिवंतपणे तर अनेक गोष्टींचा अनुभव घेत असतो. पण मग मृत्यूच्या क्षणी नेमकं काय होतं की त्या क्षणी तरी साक्षात्कार होतो का की हे सगळं स्वप्न आहे की या स्वप्नातल्या स्वप्नात त्याच्या स्वप्नात असं एकात एक त्या शृंखलेत आपण अडकतच जातो. हे नेमकं काय होतं कसा हा प्रकार सुरू राहतो हा प्रश्न तुझ्या मनात असेल तर एक गोष्ट लक्षात घे. जन्म आणि मरण हे सगळं केवळ पूर्वीचा अनुभव आहे. त्याच्यातल्या ज्या काही घटना असतात जे काही घडतं आहे ते सगळे केवळ भ्रमरूप आहे. कुठल्याही जीवाच्या बाबतीत हे जे काही सगळं घडतं हे केवळ भ्रमामुळे त्याचे संस्कार याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं. तर इथे लीला विचारते सरस्वतीला की असं जर असेल तर मरणानंतरची नियती मृत्यूनंतर काय होतं. वेगवेगळ्या कर्मांचा अनुभव तुम्ही म्हटलेला आहे तर मग कोणाला कुठल्या प्रकारचा मृत्यू असतो सगळ्यांना सारखेच मृत्यू असतात का. हे सगळे जे प्रश्न आहेत ते लीलेच्या मनात येतात आणि मग लीला तिथे हे प्रश्न विचारायला सुरुवात करते. आता इथे सरस्वती देवीनी काही काही माहिती दिलेली आहे आणि ती फार मी म्हणेल विचार करण्यासारखी. तिने सांगितलं थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर हे जे 4 युग आहेत पहिलं म्हणजे त्याला म्हणता येईल कृतयुग नंतर त्रेता मग द्वापार आणि त्याच्यानंतर कलियुग. तर याच्यामध्ये आपलं आयुष्य हे अनुक्रमे पहिल्या कृतयुग म्हणा सत्ययुग म्हणा त्याच्यामध्ये 400 वर्ष. त्रेतायुगात म्हणजे जो श्रीरामाचं युग आहे त्याच्यात 300 वर्ष. त्यानंतर द्वापार युगात 200 वर्ष आणि कलियुगामध्ये साधारण 100 वर्ष आयुष्य असं आपलं असतं. आता हे जे आयुष्य आहे हे कमी जास्त आपल्या कर्मानुसार होऊ शकतं. जे शास्त्रानुसार व्यवस्थित सरळ सरळ वागतात त्यांना त्यांचं आयुष्य हे त्या मर्यादेत राहतं. जे शास्त्रानुसार वागत नाही त्यांचं आयुष्य मग त्याप्रमाणे कमी होतं. त्या युगात जेवढं काही असेल त्यापेक्षा ते कमी होतं. आता इथे ही सगळी ऑब्व्हियस गोष्ट आहे. याच्यानंतर आपण कधी कर्कटी राक्षसीची गोष्ट जेव्हा तिच्याबद्दल ऐकू तेव्हा मी हे सगळं स्पष्ट करेल की हे आयुष्य का कमी होतं का जास्त होतं. योग वासिष्ठमध्ये कमीत कमी 3दा या विषयाचा उल्लेख आलेला आहे की आपल्या शरीराची स्थिती कशी असते शरीरावरती कुठल्या कुठल्या गोष्टींचा कसा परिणाम होतो आणि त्यांनी आपलं आयुष्य कसं कमी जास्त होत असतं. त्याचं एक सुरुवातीला टच बेस ज्याला म्हणू आपण फक्त एक स्पर्श करण्यासाठी म्हणून इथे सांगितलं आहे की जे शास्त्रानुसार वागतात जे दिलेल्या पद्धतीनुसार राहतात आपल्या कर्तव्याप्रमाणे राहतात त्यांना त्यांचं आयुष्य हे पूर्ण असतं.
पण जे याच्यापेक्षा हे सगळं शास्त्र धर्म हा सगळा सोडून स्वैराचाराने वागतात त्यांचं आयुष्य हे स्वाभाविकपणे कमी होतं. हे पहिलं. त्यामध्ये जे आणखी चांगले प्रयत्न करतात त्यांचं आयुष्य वाढूही शकतं. म्हणजे आपला 100चाच कोटा आहे असं नाही, 100च्या पलीकडेही आपण जाऊ शकतो. पण मग त्यासाठी जे काही शास्त्राने दिलेले आचार विचार आहेत, मी पर्टिक्युलरली विचारांच्या बाबतीत जास्त आग्रही असेल, कारण शेवटी आपले विचारच आपला आचार घडवून आणतात. आपण कसं विचार करतो त्याचप्रमाणे आपली वागणूक होते. तर ते जास्त महत्त्वाचे ठरतात आणि त्याप्रमाणे मग आयुष्यसुद्धा कमी जास्त होऊ शकतं. आपण जे काही बालमृत्यू बघितले असतील, तरुणपणी कोणाचे मृत्यू बघितले असतील, तर हे सुद्धा कुठल्या तरी कर्मांचे, पूर्वकर्मांचेच परिणाम आहेत, असं सरस्वतींनी तिथे सांगितलं. आता इथे मृत्यू कसा होतो याचं एक थोडंसं वर्णन केलेलं आहे आणि मी विचार करतोय तो आज घ्यावा की उद्या घ्यावा. ठीक आहे, आज आपण त्याला थोडासा स्पर्श करू आणि नंतर मग एक महत्त्वाचं विचार करू आपण. मृत्यू कसा होतो हे सांगताना असं म्हटलंय की साधारण 3 प्रकारचे लोक असतात. त्यातले म्हणजे हा जो प्रश्न सरस लीलाने विचारला होता की सगळ्यांचेच मृत्यू सारखे असतात का, तर इथे सरस्वती म्हणते की सगळ्यांचे मृत्यू सारखे नसतात. साधारण 3 प्रकारचे लोक आहेत. एक आहे जो ज्याला मूर्ख म्हणता येईल, दुसरा आहे धारणाभ्यासी आणि तिसरा आहे सिद्धयोगी. तर याच्यातला जो धारणाभ्यासी आहे म्हणजे आपल्यासारखे की जे साधारण नियमितपणे योग अभ्यास करतात, अध्यात्माच्या मार्गावरती राहतात, ध्यान करतात, यांच्यातल्या बहुतेकांना, अगेन पुन्हा काही काही एक्सेप्शन असू शकतात, हे सगळं करून सुद्धा कधी कधी क्लेशकारक मृत्यू येऊ शकतो. पण इन जनरल असं बघण्यात आलेलं आहे की जे आपलं मन शांत ठेवतात आणि या मार्गावरती असतात त्यांचा मृत्यू हा अतिशय साधा सरळ असतो, त्यांना कुठलाही त्रास होत नाही. त्यानंतर जे सिद्धयोगी असतात त्यांच्या बाबतीत विचारायची गरज नाही, ते स्वतःचं शरीर सोडू शकतात, त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते आपल्या शरीरावरती नियंत्रण ठेवतात. तिसरे जे आहेत किंवा ज्यांच्या बाबतीत ज्यांना पहिलं म्हटलंय की जे मूर्ख आहेत, की जे या सगळ्या गोष्टींचा विचारच करत नाही, जे केवळ आपल्या तंद्रीत राहतात, जे मला योग्य वाटेल, जे माझ्या मनातील अशा प्रकारे वागू असं ठरवून ते आपला आचार ठेवतात, शास्त्राला अनुसरून त्यांचं वागणं नसतं. हा जो योगाभ्यास आहे, साधना आहे, हे सगळे प्रकार तर कधी आयुष्यात आलेले नाहीत. अशी परिस्थिती, अशा ह्याच्यातून जेव्हा ते जात असतात तर त्यांना मात्र अतिशय क्लेशकारक मृत्यू असतो, असं इथे सरस्वतींनी सांगितलं. आता हा मृत्यू म्हणजे कसा असतो, त्यावेळेस नेमकं काय होतं, त्यांचा देहपात होताना त्यांच्या बाबतीत काय काय घडतं, तर हे ॲक्च्युली गमतीची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या बाबतीत घडतं ते कधी सांगू शकत नाही. म्हणजे उद्या मी मृत्यूबद्दल पूर्ण एक वेगळं सेशन घेईल की नेमकं मृत्यूबद्दल काय आहे, पण आज इथे जे सांगितलं आहे ते आपण निश्चितपणे कव्हर करू. तर इथे सरस्वती देवी सांगते आहे की त्यांच्या बाबतीत म्हणजे इन जनरल मृत्यू म्हणजे काय होतो, तर त्यावेळेस आपल्या शरीरात हृदयाकडे असंख्य म्हणजे हृदयाला इतक्या वेदना होतात, पर्टिक्युलरली हृदयाच्या बाबतीत इथे म्हटलेलं आहे की जसं हजारो विंचू चावल्यासारखे होतात आणि शेवटी आपला जीव तो म्हणतो की आता हे शरीर मला सहन होत नाही, या शरीरात मी राहू शकत नाही, इथून निघून जावं, आणि या भावनेतून ते शरीर त्यागलं जातं. परंतु पुढे हे जे त्याच्यात वर्णन करताना म्हटलंय की जे सिद्ध आहे आणि धारणाभ्यासी आहे यांना त्यातल्या त्यात हा सगळा मृत्यू प्रकार सुखकर असतो. मूर्खांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना कुठल्या, तर असं वाटतं की आकाश खाली आलाय, जमीन वरती गेलेली आहे, मला कोणीतरी उचलून गरा 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 फिरवत आहे, किंवा मला असं कुठेतरी खोल विहिरीत फेकलं जात आहे, मला शरीरामध्ये सगळ्या प्रकारे जसं अनेक विंचू डसत आहेत अशा प्रकारचा अनुभव येतो आहे, कुठेतरी मी दूर फेकला जातो आहे, अशी जी काही त्याची सगळी परिस्थिती असते की जिथे सगळं चित्त हे अतिशय दुःखी होतं, असं वाटतं की आपल्या हृदयाचे कोणीतरी तुकडे तुकडे करत आहेत, आणि ह्या स्थितीमध्ये बोलणं हे अशक्य होऊन जातं, कारण दातखिळी बसलेली असते. आपल्याला ओरडून सांगायचं असतं मला हा त्रास होत आहे, तो त्रास होत आहे, परंतु हे सगळं बोलणं काही शक्य होत नाही. त्याच्यामुळे मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीचा नेमका अनुभव कसा आहे हा कळणं कठीण आहे. आणि
कधी कधी आपण ऐकतो की काही लोक सांगतात की आम्ही मृत्यूचा प्रवास करून आलो आहे वगैरे, आम्ही इकडे बघितलं तिकडे बघितलं. माझा या गोष्टींवरती विशेष विश्वास नाही. जर खरंच कोणी सिद्ध असतील तर सिद्ध हे सांगत नाही. जे अनेक रहस्य आहे, जन्मरहस्य, मृत्यू रहस्य, राज्य रहस्य, मंत्र रहस्य, तर मृत्यूचं रहस्य हे रहस्यच आहे. त्याच्यामध्ये योग वासिष्ठमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत, पण त्यासुद्धा एका मर्यादेपर्यंत. काही काही प्रश्न येतील आणि ते रहस्याचा भाग म्हणून ते तसेच राहू शकतील. आपल्याला सगळं समजेलच असं आवश्यक नाही आहे. मी पुन्हा एका गोष्टीची जाणीव करून देईल की आपल्याला जीवनाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे, मृत्यूकडे नाही. आता जेव्हा हे सगळं मृत्यूची वेळ येते त्यावेळेस शरीरात ज्या काही घटना घडत आहेत त्यांचं सगळ्यांचं वर्णन इथे केलं आहे की मरणकाळी, मृत्यूच्या काळामध्ये एक प्रकारे जशी मूर्छा येते, म्हणजे बेशुद्धी येते, तर त्या काळात, त्या मूर्छेच्या काळामध्ये, बेशुद्धीच्या काळामध्ये, आणि ती येत असताना शरीरातले सगळे जे काही रस असतील, म्हणजे अन्नरस असेल, त्याच्यानंतर वात, पित्त, कफ यांनी सगळ्या भरलेल्या ज्या नाड्या आहेत त्यांच्यातली सगळी जी काही एनर्जी आहे ती अशी आकुंचन आणि प्रसरण, याप्रमाणे सगळा इम्बॅलन्स शरीरामध्ये घडायला लागतो. सगळे रस हे असे ओढून हृदयाकडे यायला लागतात. सगळे पंचप्राण जे आहेत आपले ते सुद्धा हृदयांकडे त्यांचा स्वतःचं जे रेग्युलर बिहेवियर आहे, जे स्वतःचं वागणं आहे ते सोडून सगळेच्या सगळे हृदयाकडे ओढले जायला लागतात. अगदी योग वासिष्ठच्या शेवटी निर्वाण प्रकरणामध्ये सुद्धा हा मृत्यू प्रकार वर्णन केलेला आहे. याचं आणखी सविस्तर वर्णन केलं आहे की एक व्यक्तीने स्वतःचा जो अनुभव आहे, आता व्यक्ती म्हणजे कोणतं, ते सिद्ध, त्या सिद्धाला काय काय अनुभव येत होता तो तिथे त्यांनी मृत्यूच्या बाबतीत वर्णन केलं आहे. परंतु इथे थोडक्यात की हा जो काही सगळा शरीरातला प्राणवायू आहे हे सगळे एका ठिकाणी हृदयात ओढले जातात आणि तो अतिशय मंद होऊन जातो, त्याचा संचार अतिशय कमी होतो. आत आलेला वायू बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरचा वायू आत येऊ शकत नाही. अशा प्रकारे सगळं काही, सगळ्या नाड्यांचा व्यवहार बंद पडतो. सगळ्या नाड्यांचा व्यवहार बंद पडल्यामुळे इंद्रिय, आपले सेन्सेस हे सुद्धा काहीही काम करू शकत नाही. ते म्हणजे त्यावेळेस सिच्युएशन अशी असते की आता जीव हा सुटतो आहे, सगळं काही बिघडलेलं आहे, सगळं बंद पडायला लागलं आहे. शरीरातून प्राण निघून गेल्यामुळे शरीर हे अतिशय थंडगार किंवा इव्हन काळंसुद्धा पडलं असं ते इथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे हा जो सूक्ष्म देह आहे तो म्हणतो की आता बस, या शरीराच्या पलीकडे जायचं, इथून सुटायचं, आणि हा सूक्ष्म देह सोडून हे सगळं निघून जातो. या ठिकाणी कितीही या सगळ्या गोष्टींचं वर्णन करत राहिलो तरी कमी. खरं म्हणजे मुळात खोलात सगळ्यात जाऊन मलाही जास्त चर्चा करायची नाही, कारण तो आपला फोकस नाही आहे आणि आपला फोकस जीवन आहे, मृत्यू नाही. म्हणून मी थोडंफार इथे फक्त स्पर्श करतो. मूळ योग वासिष्ठ वाचायला गेलो तर त्याच्यामध्ये याचं अतिशय सविस्तर आणि अतिशय डिटेल वर्णन आहे, पण केवळ ते वाचण्यासाठी म्हणून तिकडे बघू नका, तिकडे जाऊ नका. ह्याच्याशी मिळतं जुळतं वर्णन गरुड पुराणात सुद्धा आहे. गरुड पुराण आपण हे फक्त त्या 10 दिवसांमध्ये कोणी गेल्यानंतर तेव्हाच ऐकतो किंवा वाचतो, पण अदरवाईज हे सगळे वर्णनं आपल्याला फक्त एका गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आहे. काय की जिवंतपणे चांगले कर्म करा, बस. एवढ्या गोष्टीचं आपल्याला एक जे काही त्याचे परिणाम सांगितले आहे, मृत्यू कसा होतो, काय होतो, तर याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच सांगितलेलं आहे की जीवनभर चांगले कर्म करा. निदान एक आशा ठेवता येते की चला पुढे जाऊन काहीतरी निदान चांगलं होऊ शकेल, मृत्यू अनुभव हा कदाचित चांगला असू शकेल, हे आपल्याला एक तिथे जाणवेल. आता याच्याशी संबंधित अनेक प्रश्न येतात आणि त्यासाठी आपण डोळे मिटून मी सांगतो तसा विचार करू, कारण त्याला एक चित्त, आपलं मन थोडं स्थिर लागेल. अनेक प्रश्न येतील, त्या प्रश्नांच्या ॲडव्हान्समध्येच मला जे काही पूर्वी आलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. तर एक 10 मिनटं 15 मिनटं आपण आरामात डोळे बसून माझे विचार फक्त ऐकूया आणि त्याप्रमाणे आपल्या मनाला वेगवेगळ्या गोष्टींचं थोडं स्पष्टीकरण देऊया. सगळ्यांनी शांत बसून घ्या, डोळे बंद करूया. पाठीचा कणा सरळ ठेवू. अगदी ताणून धरायची गरज नाही, पण शक्यतोवर कुठल्या सपोर्ट शिवाय पाठीचा कणा सरळ ठेव. पाठीचा स्पर्श कशालाही व्हायला नको.
शरीर स्थिर आणि ढिलं सोडलेलं. आपलं लक्ष आपल्या श्वासावरती. सगळ्यात जवळचा मित्र आपला आपला श्वास. आपल्या श्वासाची खोली किती आहे, स्पीड, त्याची गती किती आहे, ती बघूया. हा श्वास संपतो, थांबतो आणि पुन्हा परत येत नाही, तो मृत्यू. शेवटचा श्वास कसा असेल, तो शांत स्थिर असावा असं हवं असेल तर जीवनभर या श्वासावरती लक्ष ठेवावं. प्राणायामाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून, धारणाभ्यासी होऊन हा श्वास स्थिर ठेवता येतो. नियतीचे खेळ, एखाद्याचे पूर्वीचे कर्म किंवा आत्ताचे कर्म, हे सगळं आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. इथे जरी मृत्यूचं वर्णन हे क्लेशकारक असेल किंवा सुखकारक असेल, असं जे काही केलं आहे, तो एखाद्याचा प्रत्यक्ष अनुभव कसा असेल हे आपल्याला कळणं शक्य नाही. ज्याचा अनुभव तोच घेतो. कमी वयात मृत्यू झाला म्हणजे पूर्वी खूप पापं केली असतील असं नाही. खूप काळ त्रास सहन केला, खूप काळ भोगावं लागलं म्हणून कर्म वाईट होते असंही नाही. कुठलेही लेबल लावणं
हे आपलं कार्यच नाही. कारण हे सगळे नियम आपल्या शक्तीच्या, बुद्धीच्या पलीकडे आहेत. त्यामुळे आपल्या हातात फक्त आपले कर्तव्य, आपले कर्म चांगले ठेवणं एवढंच आहे. ज्ञानाच्या मार्गावर राहिल्यावर जे येईल त्याला सुखकारक करणं हे आपल्याला सहज शक्य होतं. आणि शेवटची मनाची स्थिती ही निश्चितपणे सुखकारक, आनंददायी ठेवू शकतो. कोणाला काय अनुभव येतो हा त्याचा वैयक्तिक अनुभव असतो. जन्म आणि मृत्यू एकाला एक जोडून आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मृत्यू म्हणजे वाईट असं अजिबात नाही. एखाद्या जीवनाचं मोजमाप त्याच्या जीवनाच्या दर्जाचं, क्वालिटीचं मोजमाप हे त्याच्या मृत्यूवरून नाही करता येत. करूही नाही. मुळात हा सगळा विषय आपल्याला एक समजूतदारपणा यावा, एक मॅच्युरिटी यावी की मृत्यू हे अटळ सत्य आहे. ते सगळ्यांच्याच बाबतीत आहे. तरी पण ज्ञानाच्या दृष्टीने हा सगळा खेळ केवळ एक भ्रम आहे. त्यामुळे त्याबद्दल ना भीती ना दुःख, तो स्वतःचा असो नाही तर इतरांचा असो. आपण फक्त सकारात्मकतेने बघू शकतो. ह्या दोनही पर्यायांपैकी सकारात्मकता आणि नकारात्मकता वास्तविक बदलणार काहीच नाही. पण सकारात्मकता
ही आपल्याला समाधान देऊ शकते. म्हणून हे ज्ञान घेऊन आपली बुद्धी स्थिर ठेवावी. ओम गुरवे नमः. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आपल्या शरीराप्रती सजग होऊ, वातावरणाप्रती सजग होऊ, हळूहळू आपले डोळे उघडूया. जय गुरुदेव. जय श्री. तर हा सगळा विषय आपल्यासाठी आहे. आपल्याला एका गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी. आयुष्यभर चांगले सत्कर्म करा, गुरुच्या मार्गाने जा आणि शास्त्राच्या मार्गाने जा आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न अवश्य करा. शेवटी दोन्ही चान्सेस आहेत, काही आहे किंवा काही नाही. उद्या सगळे ह्या विषयावरती चर्चा होईल, डिटेलमध्ये होईल.
दोन्ही चान्सेस आहेत, या मार्गाने गेल्यानंतर आणि त्या मार्गाने गेल्यानंतर, दुसऱ्या मार्गाने गेल्यानंतर. काही मिळेल किंवा नाही मिळेल, पण रिस्क कशाला घ्यायची, हो ना. आपण जसं म्हटलं आहे सुरुवातीलाच की आजारी पडलो तर आपण डॉक्टरकडे जातो. तसं आजारी पडायचं नसेल तरी सुद्धा आपण एखाद्या डायटिशियनकडे किंवा त्या त्या एरियातल्या एक्सपर्टकडे, योगांकडे, हो ना, या सगळ्या गोष्टींकडे जातो, जिममध्ये जातो. तर हे लोक एक्सपर्ट असतात, त्यांना माहिती आहे आजारी न पडण्यासाठी लाईफस्टाईल कशी असावी. तसं जीवन चांगलं राहावं आणि जीवनाचा अंत हा सगळा व्यवस्थित व्हावा, यासाठी लाईफस्टाईल कशी असावी हे सांगण्याचं काम गुरूंचं. ते या क्षेत्रातले जीवनाचे डॉक्टर. त्याच्यामुळे त्यांच्या मार्गावर गेलो तर निदान एक आशा राहते की चला काहीतरी व्यवस्थित होईल आपलं, हो ना. तर म्हणून हे प्रयत्न चालू ठेवावे, हे प्रयत्न सोडू नये. एवढं आपल्या हातात आहे ते आपण पुढे करावं. रोजच्या प्रमाणे पुन्हा एक आवाहन, ज्यांना ज्यांना शक्य आहे रोज कमीत कमी 2 लोकांना योग वासिष्ठबद्दल सांगा. आपल्यामुळे आपल्या नकळत कदाचित आज नाही उद्या, उद्या नाही परवा कधीतरी कोणाच्या तरी जीवनामध्ये प्रकाश पडेल, कोणाला कधीतरी स्ट्राईक होईल. आणि त्यांच्या आयुष्यात पहिली गोष्ट ते करतील जेव्हा त्यांना हे सगळं ऐकायला मिळेल किंवा वाचतील आणि त्यांना फायदे व्हायला लागतील, तर कुठेतरी तुम्हाला ज्यांनी कोणी फोन केला असेल, ज्यांनी कळवलं असेल, त्यांना मनापासून धन्यवाद देतील. तुमच्याकडे हे 2 चॉईसेस आहेत की रोज 2 लोक, 5 लोक, जेवढे शक्य आहेत तेवढ्यांना फोन करून सांगणं की हे वाचा, ऐका. नसेल शक्य यूट्यूबवरती बघा, सबस्क्राईब करा किंवा डायरेक्टली लाईव्ह जॉईन केलं तरी चालेल. आणि त्याच्या बदल्यात 2 पॉसिबिलिटीज आहेत. सकारात्मक घटना घडली तर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतील. त्यांना नाही आवडलं किंवा काही झालं तर तुम्हाला कोणी शिव्याशाप देत बसणार नाही. काय फार फार तर एखाद्या वेळेस जसं अथर्वचे मित्र म्हणतात की काय आता फालतू गोष्टी करतोय, तेवढं पुरतं एखाद दिवशी खिल्ली उडवली ते उडवली. सो मी जसं हे करतो, म्हणजे मी शेअर मार्केटचे काय क्लासेस घेतो आणि शिकवतो. त्याच्यामध्ये रिस्क आणि रिवॉर्ड या 2 गोष्टींचा नेहमी हिशोब केला जातो. रिस्क काय, कोणीतरी माझ्याबद्दल थोडंसं काहीतरी बोलतील. रिवॉर्ड काय, आयुष्यभर लक्षात ठेवतील जर माझ्या फेवरमध्ये गोष्ट झाली तर. तर हा रेशिओ फार मोठा आहे. मग आपल्या फेवरमध्ये गोष्टी होतात तर का नाही कराव्या ना. तेवढी रिस्क जरूर घेऊ शकता, तर ती घ्या. वर्थ इट, चांगलं आहे. गुरूंनी सुद्धा सांगितलं आहे, योग वासिष्ठमध्ये तर आवर्जून सांगितलं आहे. शेवटी त्याच्या फलश्रुतीमध्ये हे निश्चित इथे दिलेलं आहे की हा ग्रंथ सगळ्यांना सांगावा, याच्याबद्दल वाचून दाखवावा, ऐकवावा, कुठे सामूहिक रीतीने ऐकावा. हे सगळे जे काही आपण करतोय ना, या सगळ्या गोष्टी इथे योग वासिष्ठमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे ते जरूर करा, लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवा. तुमचं नुकसान काहीही नाही याच्यामध्ये, ठीक आहे. एवढी रिस्क तर जरूर घ्या, झालं तर प्रचंड फायदाच फायदा आहे. तर इथे थांबू आपण आणि काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील तर ते घेऊया. विद्याधरजी, काही तुम्हाला सांगायचं आहे अगोदर? बाकी काही नाही. आपलं दुपारी वाचन चाललेलं आहे. रविवारी सुट्टी वाचनाला घेऊया, एक दिवस लोकांना सुट्टी असं त्याचं. उद्या वाचन होईलच दुपारी 2 सेशन. परंतु रविवारी फक्त एक दिवस आठवड्यातून लोकांना काही थोडे विचार, घरच्यांनी एकदमच हे नको म्हणाला हे हा काय, त्यामुळे ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. ओके. हा, धनंजय विचारा प्रश्न, अनम्यूट करा. सर जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा सर, काय प्रश्न म्हणजे आता मृत्यूबद्दलचं तुम्ही छान सांगितलं, पण एवढ्यात सहज तुम्ही सांगत असताना असं मागे विचार केला आणि ऍक्सिडेंटल डेथ ऑफ बिपिन रावत अँड ऑल 12 फेलोज ते आठवलं मला. खूप खूप दर्दनाक घटना घडलेली आहे, त्याच्याबद्दल थोडस बोला ना सर. म्हणजे असं का घडावं चांगल्या लोकांच्या बाबतीत, किंवा एकदम सगळे जातात, त्याच्याबद्दल उद्या थोडस. सविस्तर, उद्या बोलणार आहोत सविस्तर याच्यावर. चालेल ना सर, काय हरकत नाही. हा ओके सगळा सर. विषय उद्या एकदम खोलात जाऊ आपण, उद्या बोलू. हो चालेल. ओके, जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा केदारजी, अनम्यूट करा स्वतःला. केदार, नमस्कार सर. नमस्कार.
एक असं विचारायचं होतं की आत्ताच्या आपल्या विषयामध्ये असा विषय झाला की जन्म आणि मृत्यू हे सकारात्मक म्हणला तुम्ही का काहीतरी एका पाठोपाठ एक असं म्हणलं, असं एक मी जस्ट ऐकलं आहे, मे बी जोडून आहेत. हा. जोडून येत. तर ह्याच्यामध्ये थोडस माझं असं कन्फ्युजन होतं की जन्म मृत्यू जोडून कसे असू शकतात, मृत्यू जन्म जोडून असू शकतात ना. वर्डिंग मध्ये जन्म हा. मृत्यू जोडून असतात हे थोडं मला नीट नाही कळलं. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतोच होतो. अच्छा, असे जोडून असतात असं म्हणतात. हा. मला काय वाटलं की पहिला मृत्यू नंतर मग जन्म जोडून असं असं त्याचा म्हणजे इट मे तुम्ही बी. जर पहिलेपासून योग वासिष्ठ ऐकत असाल तर पहिले उत्पत्ती होते, नंतर नाश होतो. तर उत्पत्ती जी होते भले भ्रामक असेल पण ती उत्पत्ती आहे, आणि तिच्यामध्ये मग एकदा उत्पत्ती मग नाश, मग पुन्हा उत्पत्ती पुन्हा नाश, असा तो सगळा ती परंपरा सुरू राहते. नाही नाही, ठीक आहे, म्हणजे थोडं अंडरस्टँडिंग मध्ये फरक पडला, बाकी काय नाही. थँक्स. काय हरकत. ओके सर. थँक्यू. बर, आणखी कोणी आहे? काही क्वेश्चन्स नाहीत? चला, छान, आज लवकर आटोपलं आपण. सगळेजण वाचतायत योग वासिष्ठ? ते ग्रुपमध्ये सुरू आहे वाचन. हो, एकदम सुंदर, खूप इंटरेस्टेड होते. मी ते वाचतोय चर्चा खूप सगळ्यांची. सुंदर होते, चर्चा खूप सुंदर होती. मी ते मेसेजेस वाचतोय ग्रुपवरती. खरंच चांगलं आहे, भाग्य चांगलं आहे सगळ्यांचं. ठीक आहे. इकडे काही चार्टवरती काही प्रश्न होते का? टेक डेट टुडे. ओके, आले. ठीक आहे, चालेल. मग इथे थांबूया आणि उद्या भेटू. जय गुरुदेव. जय श्रीराम. जय गुरुदेव. जय श्रीराम.